राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माबली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण ताजिया दुसरे चरण ताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण ताजिया दुसरे चरण ताजिया जय गुरुपदाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार गुरुपदाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार गुरुपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकल अर्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जिजो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आध्यात्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों की चरणों में करो कोटि कोटि प्रणाम शरण शरण एकनाथा पाये माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाने बाधी क्रोध काम हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मज दावया सुबटा आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी चाक भोवे डंबदाळ के उंबरासी वाळ के पिंपळासी काकड्या लागल्या रे
आनंदकंद सचितानंद गण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग. यच्च यावत भूतालावर जन्माला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला अखंड देह जिजवणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाचा 4 चरणाचा अभंग असून भारूड नावाच्या प्रकरणातील आहे. कूट नावाच्या प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. ज्ञानोबरायाने या अभंगातून आपल्याला भगवान परमात्म्याची शक्तिशाली वर्णन या अभंगातून केलेलं आहे. ज्ञानोबरायाने आपल्याला या अभंगातून विज्ञान सांगितलं, रसायनशास्त्र सांगितलं, भौतिकशास्त्र सांगितलं, जीवशास्त्र ही ज्ञानोबरायाने आपल्याला सांगितलं. ज्ञानोबराय या अभंगातून आपल्याला भगवान परमात्म्याच्या शक्तीचं वर्णन या अभंगातून आपल्याला प्रतिपादन करून सांगतात. कार्यक्रम निमित्तानं हे सर्वांना ज्ञात आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह 16 वर्षापासूनचा अविरतपणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत गंगापूर तालुक्याअंतर्गत सिद्धनाथ वाडगाव या गावामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. सालाबादप्रमाणे गुरुवर्य महंत ब्रह्मलिंग नारायणगिरीजी महाराज, महंत रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांची सुंदर अशी भागवत कथा आहे. साक्षी दिदी चव्हाण गावातलीच आहे का? हो. ज्यांची सुंदर भागवत कथा चालू आहेत. आपल्या गावातील सर्व महाराज मंडळी, परिचित मंडळी, आपल्या परिसरातील आदराने ज्यांचं वारकरी भूषण म्हणून नाव घेतलं जातं, आपल्या गावातील आपल्या गावाजवळचेच आपल्या परिसरातील भूषण हरिभक्तपरायण शास्त्री महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण बाबूरावजी महाराज आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण ऋषिकेशजी महाराज आहेत. हरिभक्तपरायण आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आमचे अमोलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आले, त्यांनाही धन्यवाद. सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळीकडचे महाराज नाव परिचित नाही, मुकेश महाराज आपल्याच गावातील आहेत. हरिभक्तपरायण ज्यांचं आपण काल कीर्तन श्रवण केलं, आमचे बरेच दिवसापासून मित्र असणारे. आळंदीत आम्ही सोबत शिकायला होतो, माझ्या पुढं होते ते आमचे नंदू महाराज सोबत. हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज राऊत आहेत. सर्व गावकरी ग्रामस्थ टाळकरी भजनी मंडळी सगळ्यांचा परिचय मला नाही, सगळ्यांचे नाव मला पाठ नाही, आणि सगळ्यांचे नावं घ्यायला मी काही तुमची बायको नाही. सगळ्यांचे नावं कसं काय घेते? चला, कोणाला नाराज करीत नाही, एका वाक्यामध्ये सगळ्यांचे नावं घेतो. हा घेऊ का? काढा 10 रुपये. मग एका वाक्यात सगळ्यांचे नावं घेतो, लक्ष द्या. पण तत्पुरती एकदा सर्वांनी भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा आहे. मी पुंडलिक वरदेव म्हणून तुम्ही सगळ्यांनी पाठीमागा म्हणायचं आहे. हा, पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव, असं पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, गंगागिरी महाराज की, नारायणगिरी महाराज की. नमः पार्वते पते हर हर महादेव. वा वा, धन्यवाद. घेऊ का सगळ्यांचं नाव आता? हा, आता ऐका. पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, माऊली ज्ञानोबरायच्या चरणी फूल वाहतो वाकून, आणि तुमचं सगळ्यांचं नाव घेतो राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. आपल्या गावातील सुज्ञ मंडळी टाळी वाजवायचं तुम्हाला सांगा लागत नाही. हा, नाही तर बऱ्याच ठिकाणी सांगावं लागतं टाळी वाजवा, टाळी वाजवा. कीर्तनाची शोभा ही टाळीच्या व्यतिरिक्त नाही. टाळा टाळी लोपला अंग मी कीर्तनात सांगत असतो. टाळी का वाजवायची? कारण टाळी ही कीर्तनाची शोभा आहे. चाय की शोभा प्याली से होती है, चाय की शोभा प्याली से होती है, फूलों की शोभा माली से होती है, ससुराल की शोभा बोला. हा, म्हातारे माणसं हुशार आहे आपल्या गावची. ससुराल की शोभा साली से होती है और कीर्तन की शोभा टाली से होती है, इसलिए टाली बजना चाहिए. द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्याला थोडं आहे, अभंगाकडे वळतो. आपल्याकडे वेळ थोडा आहे. 7 ते 9चा टाइम महाराजांनी सांगितलं, 5 मिनिटं अगोदर आहे. बरोबर. ऐका, हा पर्व काळ जो आहे शिवरात्रीचा पर्व काळ आहे, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. सगळीकडेच आता खरं तर महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये भगवान शंकराचे भक्त एवढे वाढले. पूर्वी फक्त महादेवाच्या मंदिरामध्ये पुरुष मंडळी जायचे, आता महादेवाच्या मंदिरामध्ये महिला मंडळी एवढे बसलेले असतात. 2 घंटे पुरुष मंडळी
दर्शनासाठी भक्ती आहे महाराज. हा? हा सगळ्याकडे तेच चालू आहे. कोणता मंत्र आहे तो? हा जिकडं तिकडं त्याचे नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा श्री जटाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा जटाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जिकडं तिकडं आपली भक्ती आहे. भगवंताविषयी असणारं प्रेम आहे महाराज. हा तसं बघायला गेलं तर भगवान शंकर हे सगळ्यात अनादी आहे. हा. जी नाथ परंपरा जी आहे ती भगवान परंपरा आहे. संप्रदायाला जी परंपरा आलेली आहे ती नाथ परंपरा आदिनाथापासून आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा सकल सिद्धांचा मचिंदतायाचा मुख्य शिष्य मचिंदतायाचा मचिंदतायाचा मुख्य शिष्य मचिंदतायाचा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा सकल सिद्धांचा मचिंदतायाचा मुख्य शिष्य मचिंदतायाचा मचिंदतायाचा मुख्य शिष्य मचिंदतायाचा गोरक्ष बोला लागायची गोरक्ष बोला लागायची बहिणी प्रसाद निवृत्ती वातावरण ज्ञान देवा सारा चौधरी ज्ञान देवा सारा चौधरी आदिनाथ गुरु सकल सिद्धांता सकल सिद्धांता हे बचत दयाता मुख्य शिष्य बचत दयाता हे बचत दयाता मुख्य शिष्य बचत दयाता असं म्हणल्यावर येईन एखादं गिऱ्हाईक नाचत. अशा चाली म्हणल्यावर काय महाराज. मी अशीच बाबूराव महाराज नगर जिल्ह्यामध्ये अशी चाल लावली. आता आपल्यातीलच एक आपल्या शेजारचा संप्रदाय एक वारकरी संप्रदायात अंगात येणाऱ्याला मानत नाही बरं का. इथं असल कोणी राग येऊन द्या माझा. संप्रदाय मानत नाही. हा मी मानतो का नाही तुम्ही मानता का नाही हा ज्याचा त्याचा विषय, पण संप्रदाय याला मानत नाही. का संप्रदाय मानत नाही? कारण ज्यांच्या अंगामध्ये येतं मारा तो संध्याकाळी कधी कधी पॅन्ट हे लोकांना डोळ्यानं पाहिलं राहत ना. माझ्या घरी जागरण होतं. माझ्या घरचे म्हणे आमक्या आमक्याला भांडारा नेऊन दे, आमक्या आमक्याला भांडारा नेऊन दे. मी गाडीला की आणली भांडारा घेतला, त्याच्या घरी गेलो भांडारा घेऊन. ज्याच्या घरी भांडारा घेऊन गेलो मला म्हणे भाऊ त्याच्या अंगात सगळे वारे आता जागरणात, पण खंडोबाचं वारं कधी आलं नाही तर जागरण सफल होत. हा ते खंडोबाचं वारं महत्वाचं असतं याच्यामध्ये. आता बाकीचे भांडरे दिले, पण ज्या खंडोबाचं वारं ज्याच्या अंगामध्ये त्याच्या घरी गेलो तो संध्याकाळी फुल पेल होता, बाजीवर झोपेल होता. मी भांडारा गेला म्हणे काय म्हणलं भाऊ गुलाले. मग आता काय सांगा त्याला. संप्रदायाला मानत नाही. नगर जिल्ह्यामध्ये असंच कीर्तनामध्ये चाल म्हणली मी, आणि एक बाई आली मारा तुफान समोर आली. आता मी थोडा घाबरतो.
बाई नाचत आली म्हणल्यावरती अंगावरच येत होती डायरेक्ट. म्हणलं मावशी खाली बसा, मावशी खाली बसा, मावशी खाली बसा. तिच्या शेजारची बाई म्हणे महाराज. म्हणलं काय? तसं नाही बसत झाड. मला तवापासून कळतं याला झाड म्हणतात म्हणून. मला आणि तसं नाही बसत झाड. म्हणलं मग एखादं देवीचं गाणं म्हणावं लागल. आता देवीचं गाणं येत नाही पण महाराज लोकाला चतुरपणा करायचं सांगायचं काम नाही. दिलं मनानं जोडून. आई गांबाबाई तुला वाहीन संबळ, आई गांबाबाई तुला वाहीन संबळ, वाहीन संबळ माझ्या बाळा संभाळ, वाहीन कंबळ बाळा संभाळ, वाहीन कंबळ वाहीन संबळ तुला आई गांबाबाई आज आली गोंधळाला, आई गांबाबाई आज आली गोंधळा, आली गोंधळाला वाज संभाळाला, आली गोंधळाला वाज संभाळाला, आली गोंधळाला वाज संभाळाला, आली गोंधळाला कसा वाज संभाळाला. असं म्हणलं महाराज मी. ती खाली बसली 2-4 उठल्या. आलं ओग वगाने म्हणून सांगून दिलं. ऐका भगवान शंकराचं त्या बाबाचं नुसतं नाव घेतल्यानंतर नुसतं नाव नाही महाराज, त्या बाबाचं नुसतं वर्णन जरी केलं तर आपल्या डोळ्यासमोर चित्र येईल. नुसतं वर्णन जरी केलं तर. मी एक वर्णन मांडतो तुमच्या समोर, लक्ष द्या. व्याघ्रांबर बांधलेलं आहे, जटा आहे, जटावर चांदोबा गंगा वाहतीये, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे, गळ्यामध्ये काय? हा असं ध्यान पास कीर्तनात. गळ्यामध्ये काय आहे? नाग आहे. आणि तो नाग कसा आहे महाराज? फुसकारे मारतो. काय? हा फुसकारे मारतो. म्हणून मी कीर्तनात नेहमी संदेश देत असतो, फुसकारे मारणारे लांबचे नसतात, जवळचेच असतात. म्हणून जवळच्या माणसापासून कधीही सावध. फुसकारे मारणारे, फुसकारे बोलणारे आपल्या जवळचेच असतात, लांबचे नसतात. म्हणून भगवान शंकराची जी भक्ती चालू आहे ना महाराज, खरं तर भगवान शंकराचं प्रदीपजी मिश्राने महाराज खरं तर भारत देशामध्ये एक इतिहास करून टाकला की महादेवाचे बंद असणारे मंदिर चालू कोणी केले असेल ते प्रदीपजी मिश्रा साहेबांनी. बंद मंदिर चालू केले महाराज. हा इतिहास झाला भारत देशामध्ये. आणि लोक परमार्थ कोणत्या काही स्वरूपाने म्हणा, एक बेलाचं पान होऊन जर महादेव पावत असेल तर काय हरकत आहे महाराज करायला? बरं त्या निमित्ताने का होईना माणूस मंदिरात जातो ना बाबा, कोणत्या का यांना होईना. आपला भागवत धर्म, आपला हिंदू धर्म कोणत्या का यांना कोणत्या तरी भगव्या झेंड्याखाली येतो, याचे आपल्यावर उपकार आहे महाराज. फक्त झेंड्याखाली आपला धर्म आला पाहिजे महाराज. इतर झेंड्याचा तर आता कोणत्याच भरोसा राहिला नाही. सकाळी झेंडा एक हातात तर संध्याकाळी दुसरा हातात. झेंडा फक्त आपला एकच पाहिजे महाराज. बाकीचे झेंडे किती येऊन द्या, फक्त आपला एकच झेंडा आहे, त्या झेंड्याचा कलर आहे भगवा. बस, त्याच्या व्यतिरिक्त कोणताच झेंडा आपल्याला आवडला नाही पाहिजे. आणि जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय जर कोणता असेल तर तो माझा वारकऱ्याचा संप्रदाय. आवडणारी भक्ती शंकराला काय आवडतं ऐका. एक सुंदर गोड गीत आहे, तेवढं म्हणतो आणि पुढे चालतो. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान 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 आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, माझ्या माझ्या माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान 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 आवडते बेलाचे पान. शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, शंकराच्या
बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराच्या जटेतून वाये गंगा डोक्यावर चांदोबा छान डोक्यावर चांदोबा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान काय काय भजन इतके गोड आहे महाराज भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं शंभुनाथ से निराला यहाँ कोई नहीं रे यहाँ कोई नहीं रे यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं शंभुनाथ से निराला यहाँ कोई नहीं जिनका डमरू डम डम बोले जिनका डमरू डम डम बोले अगद निगम के भेद रे ऐसा डमरू बजाया भोलेनाथ रे भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं शंभुनाथ से निराला यहाँ कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं यहाँ कोई नहीं यहाँ कोई नहीं सगळ्यात भोला असणार आमचा अभंग ज्ञानोबरायचा आहे ज्ञानोबरायांनी या अभंगातून वेदांताची परिभाषा वापरली फार गोड चिंतन ज्ञानोबरायांनी या अभंगातून वापरलं आरीवरी आर रे पिंपळावरी ज्ञानोबरायांनी या अभंगातून स्पष्ट सांगितलं भगवान परमात्म्याच्या शक्तीचं वर्णन या अभंगातून केलं ज्ञानोबरायाने ज्ञानोबराय आपल्याला सांगतात त्या आरला चिटका त्या आरला जर आपण चिटकलो तर जास्त हे करण्यापेक्षा इतर गोष्टीकडे जाण्यापेक्षा आरला धरून भगवान परमात्म्याचा पार ओळखा ज्ञानोबराय अभंगातून आपल्याला सांगतात सूक्ष्म वर्णन ज्ञानोबरायाने अभंगातून केलेले भगवान परमात्म्याने असणारी सूक्ष्म शक्ती या अभंगातून ज्ञानोबरायाने आपल्याला सांगितले ऐका खरं तर विश्व हे जगत हे ज्याच्या सत्तेशिवाय चालतं त्याचं नाव काय आहे देव देवाच्या सत्तेच्या व्यतिरिक्त हालणंही चालत नाही बोलणंही चालत नाही फिरणंही चालत नाही माणसाचं सोडून द्या हो ज्ञानोबरायाने सांगितलं वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मंग कोठे तुझी या सत्ते वेदासी बोले 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 सूर्याशी चालना तुझी या बोले सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे चाले हे शरीर वृक्षाचे पान हे सगळ्या गोष्टी ज्याच्या सत्तेशिवाय चालल्या त्याचं नाव आहे देव आपल्याला सोपा प्रश्न विचारतो अगदी मी बोलत चाला
रात्री झोपणं कोणाच्या हातामध्ये? बोला. सकाळी उठवणं कोणाच्या हातामध्ये? रात्री झोपणं देवाच्या. झोपणंही त्याच्या हातामध्ये आहे आणि उठवणंही त्याच्या हातामध्ये. त्यांना जर आपल्याला सकाळी उठवलं नाही तर आपल्याला घरातले कोणीच उठवायला येणार नाही. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ज्याच्या हातामध्ये आहे ते. देव सगळ्याला सारखं देत नाही. एकाला एक देईल तर दुसऱ्याला ते देणार नाही. काहीला संपत्ती देईल, संतती देणार नाही. काहीला संतती देईल, संपत्ती देणार नाही. तुम्ही बघा, काहीला संपत्ती भरपूर दिली महाराज, भरपूर संपत्ती दिली, पण त्याच्या घरामध्ये संततीचा पत्ता नाही. काहीला संपत्ती दिली, संतती दिली, पण संस्कार दिले नाही. सगळं देव सगळ्या ठिकाणी देत नसतो महाराज. हा, कायला पार साखर कारखान्याचा चेअरमन बनीन, पण त्याच्या शुगर त्याची 180 190 वर ठेवली. सगळ्याला देव सारखा देत नाही का? बघा, तुम्ही बारीक चिंतन करा. एखाद्याची एवढी गरिबी असती, एवढी गरिबी असती का तो एक टाइम त्याची खाय प्यायची सोय नाही. बरं का, लक्ष द्या. एखाद्याची एवढी श्रीमंती महाराज, श्रीमंती एवढी, काय खावं हे त्याला कळत, काय खावं. आणि एकाची एवढी गरिबी महाराज, त्याची एक टाइम खायची सोय नाही. बघा तुम्ही पहा, एखादा एवढा गरीब असतो महाराज, एवढा गरीब का त्याच्या डोक्याला दाट कुरुळे केस, त्याच्या डोक्याला दाट कुरुळे केस, एवढी गरिबी त्याची, दाट कुरुळे केस, पण त्याला 1 रुपयाची तेलाची पुडी विकत घेईन आणि डोक्याला लवीन एवढी सुद्धा ऐपत नाही. पण एखाद्याची एवढी श्रीमंती महाराज, घरी 10 प्रकारचं तेल आहे लावायला. किती? 10 प्रकारचं तेल आहे, पण केसाचा पत्ताच नाही. चोपडं चटांग मैदान. एकाला एक दिन तर दुसऱ्याला ते देणार नाही. तुम्ही बघा, कायची एवढी श्रीमंती असते महाराज, त्याला संततीचा पत्ता नसतो. आणि तुम्ही बघा, आपल्याकडे गावाच्या बाहेर राहत नाही का वाशे बांधून, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? झोपडी बांधून ते 4 बांबू लावून राहतात बघा गावाच्या बाहेर. तुम्ही बघा, त्यांची एवढी गरिबी राहते महाराज. एकाचा 1 कोटीचा बंगला, लेकराचा पत्ता नाही. जे वाशे बांधून गावाच्या बाहेर राहता, त्यांच्या घरामध्ये जा, लेकर पलंगा खाली 2-4, बाथरूम मध्ये 2-4, अंगणात 2-4 लेकर. सगळ्याला देव सारखं देत नाही. त्याचं नाव आहे देव. देवानं जी गोष्ट ठरवली, ऐका बरं का, कीर्तनाला येणं सुद्धा हे आपल्या हातामध्ये नाही, हे देवाच्या हातामध्ये आहे. कीर्तनामध्ये कोणी सुद्धा येऊ शकत नाही महाराज. त्याच्याकरता पुण्य असावं लागतं. सपने तो हर कोई सजाते है, लेकिन टूट भी जाते हैं. सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन टूट भी जाते हैं. अरे इस कीर्तन मंडप में, इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे भगवान का प्यार खींच लाता है. इथं कोणी थोडी येतं महाराज. ज्याला देव बोलवतो तोच येत असतो महाराज. ऐका, देवाने जी गोष्ट ठरवली ना महाराज, ते सगळं होत असतं. आणि देवाने जर नाही ठरवलं ना, तर आपण काही करा, आपल्याकडून काहीच होणार नाही. या सगळ्याच गोष्टी ज्याच्या आणखी आपल्याला सोपं सांगतो. काय झालं, पैशाची आणि देवाची, म्हणजे लक्ष्मीची आणि देवाची, 2 जण गप्पा मारत होते. आणि दोघांमध्ये विषय निघला, आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? कोणाचं? भगवान विष्णूचं आणि लक्ष्मीचं. 2 जणांच्या गप्पा चालल्या आणि दोघांमध्ये विषय निघला, पैसा श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? बोला, काय श्रेष्ठ आहे पुरुष मंडळी? बोला, त्या का डोकं आणू ऐकलं मा? पैसा श्रेष्ठ की देव? देव. इकडं देव श्रेष्ठ, बरोबर. मग लक्ष्मी माता म्हणले, देवा, जगामध्ये तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. किंमत कोणाला जास्त आहे? सब पैसे के भाई रे, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई. अपने पल्लों में जब तक पैसा
लोग सलाम करें, अपने पल्लों का पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. पैशाला जास्त किंमत आहे महाराज. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देत असतात. हा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. तुकाराम महाराज सांगतात, धनवंता लागी सर्व